आज आहोत शिरपूरच्या घोळनांदे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत। तुम्हाला माहिती आहे की शिरपूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक तक्रारी नागरिकांसमोर होत्या। त्याच्यामध्ये वाडी, सांगवी आणि या सगळ्या याच्यातून असं वाटतं की कुठेतरी आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज प्राथमिक आरोग्य केंद्र घोळनांदे येथे आलेलो आहे। खरं तर आम्ही रात्री विजिट दिलेली होती। त्या रात्रीच्या याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या याच्यामध्ये डॉक्टर्स आणि काही कर्मचारी उपलब्ध असणं आवश्यक आहे, परंतु त्याची अपडेट काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देऊयात। परंतु आज या सगळ्या याच्यामध्ये या हॉस्पिटलला व्हिजिट दिली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, जिथे सुरुवातीला 9 वाजेला कर्मचारी उपस्थित राहणं अनिवार्य आहे। काही कर्मचारी वेळेवर पोहोचले नाही, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या फार गंभीर आहेत आणि त्या कुठेतरी आरोग्य व्यवस्थेतला खरा चेहरा आणि आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत खरी गोष्ट सांगते, ते आपण बघूया। खरं तर प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा सगळ्यात मोठा पार्ट आहे, जिथे गाव खेड्यातले अनेक पेशंट इथे येतात आणि त्या पेशंटला अनेक प्रॉब्लेम असू शकतात। परंतु हे जे शासनाचं पाण्याचं आहे ते पूर्णपणे बंद पडलेलं आहे। ही टॉयलेट आहे, टॉयलेटची अवस्था देखील तशीच आहे, घाण आहे, पाणी प्यायला नाही, टॉयलेट व्यवस्थित नाही, एक आहे। दुसरं, हे रुग्णांच्या बाबतीत हॉल आहे, ते थोडं दाखवूया तुम्हाला की इथली खरी परिस्थिती कशी आहे। हे खरं तर लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याही काही चुका आहेत, त्या चुका पाहणं देखील गरजेचं आहे की बघा, या एवढ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, ज्याला आपण शिरपूरला एक वेगळं नाव देतो, परंतु त्याची रियालिटी काय आहे की दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत। एवढी वाईट परिस्थिती या प्राथमिक आरोग्य केंद्रांची आहे। टॉयलेट बाथरूम आहे, खास करून महिलेसाठी जिथे डिलिव्हरी होते त्या भागामध्ये तुम्ही पाहू शकतात की दरवाजे नाही आहेत। म्हणजे सुरक्षा किती छोट्या याच्यात तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत। हे स्त्रियांचं वार्ड आहे, ह्या वार्डमध्ये काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते, परंतु अनेकदा असं म्हटलं जातं की इथले कर्मचारी पण म्हणतात की हे पूर्णपणे गळतं, हे गळतं आणि त्या गळण्यामुळे काय आहे की नागरिकांना याची त्रास होते, अनेकदा याचा प्रॉब्लेम होते। बेडशीट नाही, अनेक पेशंट जे आहेत ते झोपलेले होते, परंतु त्यांच्या खाली बेडशीट ज्या आहेत त्या दिसल्या नाही। ओके, येऊयात, हे आहे काही स्वच्छतेचं देखील इथे प्रॉब्लेम आहे, ते स्वच्छतेचं याच्यावर काम झालं पाहिजे, ते असं आम्हाला सातत्याने वाटतं। जेव्हा हे सगळं प्राथमिक आरोग्य केंद्र हे ते सगळं बनत असेल त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात हेच होतं की प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत गावखेड्यातल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळतील, परंतु हे आरोग्य केंद्र आजाराचं व्यासपीठ बनत चाललेत, हे देखील तेवढंच खरं आहे। कारण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये माणूस सुधारण्यासाठी येतो, त्याची तब्येतमध्ये सुधारणा व्हावी यासाठी तो येतो, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा न होता त्याची विपरास होतो, कारण स्वच्छता नाही आहे, हायजीन नाही आहे। त्याचबरोबर पाण्यासारख्या अतिशय संवेदनशील आणि गंभीर, जो फार महत्वाचा आहे मानवासाठी, तो नाही। आणि हे खास करून महिलांचं आहे, जिथे डिलिव्हरी हे ते सगळं होतं त्या ठिकाणी सुद्धा महिलांना पाण्याची सोय नाही। किती वाईट परिस्थिती तुम्ही बघू शकतात। महिलांचे ह्या सगळ्या याच्यामध्ये दरवाजे नाही आहेत। हे बघा, इथे पेशंट आहेत, झोपलेले आहेत, परंतु बेडशीटा कुठेच नाही। कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की पेशंट लोक त्याला घाण करतात, त्याचं हे करतात, त्यामुळे आम्ही बेडशीट टाकत नाही। हे वाक्य न पटणार आहे, हे रियालिटी दाखवणार आहे। त्याबरोबर आता काही चाचण्या ज्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होते, ते प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या चाचण्यांचं देखील आपण एक बघूयात। हे लॅबोरेटरी आहे, या लॅबमध्ये पेशंटचं जे आहे ते वेगवेगळ्या तपासणी, ज्याच्यामध्ये शुगर असेल, वेगवेगळ्या तपासण्या होतात। त्या तपासण्या तुम्ही बघू शकता की हे बघा,
एप्रिल महिन्यामध्ये हा चार्ट आहे. तो चार्ट जानेवारीमध्ये त्यांनी किती कोणकोणत्या चाचण्या किती केल्या आहेत, त्यानंतर फेब्रुवारीचं लिहिलेलं आहे, मार्च महिन्याचं लिहिलेलं आहे. आता आपण आहोत जून महिन्यामध्ये. तर मार्च आणि एप्रिलचं आताच त्यांनी लिहिलं आहे. तर एप्रिल, मे आणि आता आपण आहोत जूनमध्ये. तर या दोन याच्यामध्ये गॅप जे आहे ते आम्हाला दिसलं. त्यानंतर त्यांनी मे महिन्यामध्ये सुद्धा जून महिन्याच्या अनेक नोंदणी ज्या आहेत रुग्णांच्या त्या नव्हत्या, त्या दिसल्या त्याच्यामध्ये. या स्वच्छतेच्या बाबतीतल्या अनेक तक्रारी आहेत. टॉयलेट जे आहेत ते फार घाण पद्धतीचे आहेत. त्या टॉयलेट्समध्ये अनेकदा चांगल्या सुविधा नाहीत, हे एकदम स्पष्टपणे दिसतो. आणि खास करून स्त्रियांच्या आहेत, महिलांचं आहे. तर महिलांच्या बाबतीतलं हे जे आहे त्या गोष्टी फार गंभीर आहेत, पाहण्यासारख्या आहेत. म्हणजे विचार करा की जी महिला इथे आपल्या आरोग्य तपासणीसाठी येते, तिला जर स्वच्छ वॉशरूम मिळत नसेल तर असं वाटतं की या सगळ्या आरोग्य व्यवस्थेतल्या मोठ्या मोठ्या गप्पा ज्या आहेत त्या फक्त कागदावर आहेत. तर ही काहीशी रियालिटी मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याची वेळ, त्याचबरोबर एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, हे देखील महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी आता अभ्यासात करतो आहोत, त्याचं थोडंसं पाठपुरावा करतो आहोत. आम्ही रात्री व्हिजिट केलेली होती, त्या व्हिजिटमध्ये काही गोष्टी आढळल्या, ते पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. परंतु आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी ज्या डोळ्यासमोर दिसत आहेत, एक तर ते प्रशासनाचा आणि मला असं वाटतं की लोकप्रतिनिधीचा देखील याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. कारण प्राथमिक आरोग्य केंद्र हा कोळंता मोठ्या मोठ्या गावांना जोडणारा हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रातली जर सुविधा तुम्ही बघितली तर ती अतिशय माणसाला गंभीर विचार करायला लावणारी की एवढी वाईट परिस्थिती आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राचं. आपण थोडंसं बघितलं, अजून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. येस, बंद है.